हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. तर आजची मॉर्निंग तर एवढी बेकार झालेली होती, काय सांगू मी तुम्हाला फ्रेंड्स. तरी चला सुरुवात करते. हॅलो, गुड मॉर्निंग. इथे आज सकाळपासून लाईट गेलेली होती, जी नंतर माहिती पडलं की 4 वाजता येणार आहे. मग काय दिवसभर काय करावं काही सुचेना असं झालं होतं. एक तर बिलकुल काम करण्याची इच्छाच नव्हती. त्यामुळे मग बाळासोबत थोडंसं खेळून गप्पा वगैरे करून तिच्यासोबत मस्ती करून पुन्हा लागले कामाला. मग विचार केला काय करावं. बाळाला पण आंघोळ घालायची होती म्हणून विचार केला की चला गॅसवरच पाणी तापवू तिचं. मग पाणी तापत होतं गॅसवर आणि मग मी तिला मालिश करण्यासाठी घेतलं. मालिश वगैरे झाली होती आणि आंघोळी घालून झाली होती. त्यानंतर मग मी तुम्हाला आंघोळीनंतरच भेटले होते बाळाच्या. मग काय तेव्हाही लाईट नव्हती. पेपरने तिला हवा घालत झोपू घालायचा प्रयत्न करत होते, पण ती काही झोपायचं नावच घेत नव्हती. मग काय 4 वाजूनसुद्धा गेले तरी ती झोपली नव्हती, कारण की लाईट नव्हती. मग असं खेळत खेळत काय पुन्हा फायनली लाईट 5-5:30ला आली होती. मग मी तिचं जेवण तयार केलं आणि मग तिला मी जेवण वगैरे भरवत होते. मग जेवण भरवत असताना माझी फ्रेंड पण आलेली होती, जिला मी थोड्या वेळानंतर इंट्रोड्यूस करून देईलच. ती पण ब्लॉगर आहे बरं का, तर तिलाही सपोर्ट करा माझ्यासोबत. आणि मग काय इथे ही बघा, ही माझी मैत्रीण आहे, तिचा कॉल चालू होता त्यामुळे ती कॉलवर बोलत होती. इथे बाळासोबतही खेळणं सुरू होतं आणि तिच्यासोबतही गप्पा सुरू होत्या. आणि मग तिला कॉफी प्यायची इच्छा झाली, पण मी आमच्या दोघींसाठी कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेले. इथे मी माझी कॉफी रेडी करत होते आणि तिच्यासोबत गप्पाही मारत होते. इथे आमची कॉफी रेडी झालेली होती आणि आमची कॉफी रेडी झाली होती, जी मी कुल्हडमध्ये टाकत होते, कारण की मला कुल्हडमध्ये चहा आणि कॉफी प्यायला छान वाटतं, आवडतं. माहिती नाही का, पण आवडतं. मग इथं आम्ही कॉफी एन्जॉय करत होते. तितक्यात पुन्हा एक दुसरी शेजारीच राहते ही एक मैत्रीण, ती आली. पण मी दोघांसाठीच कॉफी बनवली होती, पण ती बोलली की मी नाही घेणार, त्यामुळं मग ते राहून गेलं. इथे मग माझ्या मैत्रिणीचा चष्मा दिसला, जे मी घालून दाखवत होते. थोडी शान मारली, पोज वगैरे दिले आणि परत तिच्यासोबत गप्पा करत होते. इथं गप्पा करत होतो की संध्याकाळी जेवायचं काय. आणि मग फायनली डिसाईड झालं की आम्ही दालबट्टी करणार. इथे मी वरण फोडणी देत होते, कारण की डाळ शिजून झालेली होती आणि मी इथं वरण फोडणी घालत होते. आणि मग वरण करता इथे मग थोड्या वेळानंतर बट्टी ती बनवणार होती, त्यामुळे मग मी माझं काम करून बाजूला सरकले. पण मग ती म्हटली की मला मदत पण कर. म्हटलं ठीक आहे, चलो मदत कर देंगे. तर मग इथे माझं वरण रेडी झालेलं होतं आणि मग काय गप्पा तर आमच्या नॉनस्टॉप चालू असतात. आणि मग इथे आमच्या आणि इथे जे तुम्ही काही बघितलं ते प्लीज इग्नोर करा, कारण की माझं असंच काहीतरी मध्ये सुरू असतं. इथं माझी मैत्रीण बट्टीच्या तयारीत होती. आणि हॅलो, सांगायचंच विसरलं, तिचं नाव मनीषा आहे. तर मग राहून गेलं मेन म्हणजे. मग ती बट्टीची तयारी करत होती. मग मी तिच्यासोबत बसले, तिला सगळी सामग्री दिली जे काही लागत होती ती. आणि मग तिच्यासोबत इथं बसले, काय काय करावं लागतं बघत होते, कारण की मी खूप दिवसानंतर बट्टी कशी बनवायची ही बघत होते. लक्षात होतं, पण खूप दिवस झाले मी बनवलेलीच नव्हती, त्यामुळे थोडासा विसर पडल्यासारखं झालं होतं. आणि मग इथे बघत असताना मग ती बोलली मदत कर, तर मग मी तिला थोडीशी मदत करत होते. आणि मदत करत गप्पा करत कुठे वेळ गेला माहीतच पडलं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही इडली पात्रामध्ये ती लावायची होती. मग इथे आम्ही उभं राहिलो. माझी पिल्लू रडत होती, त्यामुळे मी तिला घेतलं आणि ती इथे इडली पात्रामध्ये वाफवण्यासाठी ठेवत होती. मग अशा प्रकारे ठेवल्यानंतर ते 15 ते 20 मिनटं घेतं म्हणे वाफवण्यासाठी. आम्ही असं इडली पात्रामध्ये लावून झाल्यानंतर 15 मिनटं वेट केलं. आणि मग 15 मिनटं झाल्यानंतर इतकी सुंदर बाटी छान झाली होती ना, खूप छान खुशखुशीत झाली होती. मग तिने ती बाटी काढली इडली पात्रातून आणि कट करत होती, कारण की ती तळायची पण राहिलेली होती. अशा प्रकारे मग मी जे ते पलीकडे दिसते ना कामात, तिथे ना मी राईस लावत होते, कारण की असं वाटत होतं जर सपोज बट्टी कमी झाली तर मग राईस राहील सोबत. त्यामुळे मग कारण की आमचे एक शेजारचे भैया जे की आमच्यासोबत जेवतात दररोज, त्यामुळे म्हटलं कमी पडायला नको, काही पोटभर जेवण व्हायला हवं, कारण की भूक लागलेली असतीच सर्वांनाच भरपूर. रात्रीच्या वेळी चांगलं जेवण पोटभर जेवूनच झोपतात मोस्टली. मग इथे बट्टी तळण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता, जे की माझी मैत्रीण करत होती. आणि माझं बाळ रडत असल्यामुळे मी माझ्या बाळाला घेऊन तिथे बेडवर बसलेली होते. तिला फिडिंग करायची होती, त्यामुळे मी तिथे एकटीच होते आणि ती बिचारी इथे किचनमध्ये बट्टी तळत होती. अशा प्रकारे मग तिचं बट्टी तळणं सुरू होतं. मग माझं बाळाला थोडंसं शांत केलं आणि मग तिला बोलले थोड्या वेळानंतर मी बट्टी तळते, तोपर्यंत तू आवर बाकीचं. हे इथं अलीकडनं मी कोथिंबीर वळी ठेवलेली होती, जी काल केलेली होती, त्यामुळे ना मग ती म्हटलं तिलाही टेस्ट करायला द्यावं, त्यामुळे मग मी ती घेतली होती तळण्यासाठी.
इथे बट्टी तळत असताना मग माझी एंट्री होते थोड्या वेळानंतर, कारण की मग मी माझ्या बाळाला शांत केलं होतं आणि इथे तिचाही व्लॉग सुरू होता. मग तर काय व्लॉग सुरू तिचाही होता आणि माझाही होता. ती बोलली मी पण खूप दिवस झालं व्लॉग केला, ती पण ब्लॉगर आहे, तिलाही सपोर्ट करा. तर यूट्यूब लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल, तर प्लीज त्या लिंकवर जा आणि विजिट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिला सपोर्ट करा प्लीज. आणि ऐका, हे जे सॅलड जे बघितलं ना ते तिने केलं आहे बरं का, खूप छान करते ती. तशी खूप कामाची मैत्रीण आहे माझी. अशी मैत्रीण सर्वांना पाहिजे, खरंच पाहिजे, कारण की प्रत्येक कामात माझ्या हेल्प करते ती. आणि मग बघा इथे ना अशा प्रकारे आम्ही सर्व स्वयंपाक तयार केलेला होता. बट्टी, डाळ, सॅलेड, भात, पापड, कोथिंबीर वडी, सर्व काही होतं. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर मी थोडंसं झाडझूड वगैरे केली, साफसफाई केली थोडी घराची आणि मग ती जाण्यासाठी निघाली होती. ऑलमोस्ट 10:30 होऊन गेलेले होते. मग ती इथे बाय करून जात होती. मग तिला सोडवण्यासाठी माझे मिस्टर जात होते. तशी तिची स्कूटी होती, पण रात्र झालं असल्यामुळे ती बोलली की मला सोडवायला या, त्यामुळे मग जात होतं. इथे मग पुन्हा आम्ही प्लॅन स्किप केला. मग ती बोलली तू पण चल ना, काय करते घरात बसून, तेवढीच एक चक्कर होईल बाहेर. मग काय निघालो आम्ही. मग अशा प्रकारे बाईकवर निघालो आणि मग तिथे थोड्या वेळानंतर तिच्या घराकडे पोहोचलो. हे तर तिचं घर खूप कोपऱ्यात आहे बाबा एकतर. आणि मग काय तिला बोललो जवळ, म्हटलं ये बाई एकदा, बाय, हॅलो, हाय, हॅलो, बाय बाय, टाटा, काय ते करायचं ते करून जा. मग इथे आम्ही टाटा बाय बाय गुड नाईट केलं आणि मग तिला घरी जा बोलून आम्ही निघालो आमच्या घराकडे येण्यासाठी. आणि मग काय मला घरी आल्यावर थोडंसं डोक्याला तेल लावायचं होतं, कारण की मी उद्या मला हेअर वॉश करायचे होते आणि भरपूर दिवसचा गॅप झाला, ज्यामुळे मी तेल नाही लावलं डोक्याला. त्यामुळे म्हटलं चला चांगलं डोक्याला तेल वगैरे लावून घेऊ. थोडीशी मालिश केली, मसाज वगैरे केली आणि मग काय म्हटलं आता तुम्हालाही गुड नाईट म्हणावं आणि झोप घ्यावी, कारण की थकले होते मी पण. आणि एक तर दिवसभर लाईट नसल्यामुळे खूप वैतागले होते. आजचा दिवस इतका बोर गेला ना. तुमचा कसा झाला प्लीज कळवा. इथे मी बाय बोलून तर गेले तुम्हाला, पण माझं पिल्लू काय झोपायचं नाव घेत नव्हतं. 11 वाजून गेलेले होते आणि तिला झोप बोलत होते. ती काय तिचा खुळखुळा घेऊन खेळत होती. तरी मी म्हटलं चला तुम्हाला गुड नाईट बोलते आणि तिलाही झोपी घालण्याचा प्रयत्न करते. तर मग काय, झोपा तुम्ही पण आणि बाय. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर वॉचिंग माय ब्लॉग. असंच सपोर्ट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो बोलायचं तर राहून गेलं, चूक भूल